नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। भरीत करण्यासाठी इथे मी हे काळं मोठं वांग घेतलेलं आहे। काही ठिकाणी हिरव्या सालीच्या वांग्यांपासून देखील भरीत बनवलं जातं। प्रत्येक ठिकाणी भरीत बनवायची पद्धती वेगवेगळी असते। तसेच मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। वांग्याला इथे आपण अशा पद्धतीने कट्स करून घेऊयात जेणेकरून मध्ये वांग जर खराब असेल ते सुद्धा आपल्याला कळतं आणि वांग आतपर्यंत चांगलं भाजलं देखील जातं। इथे तुम्ही बघू शकता मी कितपत कट करून घेतल्यात। मिरच्या देखील मी अशा पद्धतीने चिरून घेते। मिरच्या आणि लसूण आहेत ते देखील मी ह्या वांग्यामध्येच भरणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातील। वांग्याने जिथे मी कट करून घेतले तिथे मी ह्या मिरच्या आणि लसूण आहेत ते एक एक करून भरून घेते। तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला रेसिपीची नोटिफिकेशन येतील। अजूनही काही जणांनी सबस्क्राइब केलं नाहीये तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत असू द्यात। मिरच्या आणि लसूण आहेत ते वांग्यामध्ये भरून झाल्यात। आता आपण वांग्याला तेल लावून घेऊया। तेल आहे ते व्यवस्थित वांग्याला सर्व बाजूने लावून घ्यायचं। असं केल्यामुळे जेव्हा आपण वांग भाजू त्यानंतर जेव्हा आपण साल काढतो तेव्हा ते अलगद बाजूला होतं। इथे मी वांग भाजताना खाली जाळी ठेवलंय, परंतु तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्टली फ्लेमवर देखील वांग भाजून घेऊ शकता। इथे मी हाय फ्लेमवर वांग छान भाजून घेते। तुमच्याकडे जर चुलीचा ऑप्शन अवेलेबल असेल तर तुम्ही चुलीवर देखील वांग भाजू शकता, त्याने चव अप्रतिम येते। तुम्ही बघू शकता इथे वांग छान भाजून झाले। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता वांग्याचं साल आहे ते किती अलगद मोकळं होते। तुम्ही फोर्कच्या सहाय्याने देखील हे साल आहे ते वेगळं करू शकता। साल आहे ते काढून झाले। आता हे जी देठाकडची बाजू आहे ती देखील आपण काढून घेऊयात। आता आपण वांग आहे ते मॅश करून घेऊया। त्यासाठी इथे तुम्ही फोर्कचा देखील वापर करू शकता। मी इथे पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने हे वांग आहे ते मॅश करून घेते। ह्या प्रोसेसला थोडा वेळ जातो परंतु ह्याने रिझल्ट खूप छान येतो। इथे मी मिरच्या आणि लसूण जे आपण वांग्यामध्ये भरले होते ते देखील ह्यासोबतच मॅश करून घेते। तुम्ही इथे बघू शकता वांग किती छान मॅश करून झालंय। आता आपण ह्याचं भरीत करायला घेऊया। त्यासाठी इथे मी एक पॅन घेतले, त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम झाले। आता आपण त्यामध्ये थोडीशी पाव चमचे इतकी मोहरी आणि पाव चमचे इतकं जिरं टाकून घेऊयात। मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं की मग त्यामध्ये मध्यम आकाराचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतला तो ह्यामध्ये घालून घेते आणि थोडीशी कांद्याची पात देखील ह्यामध्ये आता घालते आणि बाकीची पात आहे ते आपण नंतर घालणार आहोत। कांदा आहे तो तेलावर छान परतून घेऊयात। ह्या ठिकाणी मी इथे थोडंसं हिंग देखील घालून घेते। आता कांदा आहे तो आपण 1 ते 2 मिनिटांसाठी छान मध्यम आचेवर परतून घेणार आहोत। कांदा छान परतून झालाय। आता आपण ह्यामध्ये मॅश केलेलं वांग आहे ते घालून घेऊयात। वांग आणि कांदा छान अर्धा ते 1 मिनिटासाठी मी इथे परतून घेतले। आता त्यामध्ये 1 छोटी चमची इतकी धणे पावडर, त्याच चमचीने मी अर्धी चमची इतकं काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धी चमची इतका घरगुती मसाला घालून घेतलाय आणि अर्धी चमची इतकी हळद देखील ह्यामध्ये घालून घेते आणि चवीनुसार मीठ ह्यामध्ये घालते। तुम्ही इथे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण आपण इथे मिरच्यांचा वापर देखील केलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही मसाला ॲडजस्ट करू शकता। आता या ठिकाणी मी जी कांद्याची पात शिल्लक ठेवली होती ती घालून घेते आणि त्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम फ्लेमवर छान हे वांग्याचं भरीत आहे ते परतून घेते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी इथे शेंगदाण्याचा कूट देखील वापरू शकता। शेंगदाणे भाजून घेऊन छान त्याचा कूट ह्याच्यामध्ये टाकू शकता। वांग्याचं भरीत आहे ते तयार आहे, परंतु मी इथे अर्ध्या मिनिटासाठी एक वाफ काढून घेते। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर अँड कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।